नमस्कार. मी डॉक्टर गौरी साखरे. माझ्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अत्यंत संवेदनशील पण आवश्यक अशा विषयावर चर्चा करणार आहोत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि जर युद्ध झालं तर त्याचे संभाव्य परिणाम नक्की काय होतील. आपण इथे कोणावरही आरोप न करता, कोणाच्या भावना दुखावू न देता एक त्रयस्थ नागरिकाच्या भूमिकेतून या विषयाचा विचार करूया. पहलगाममध्ये नुकत्याच घडलेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला. आज 10 दिवस उलटून गेले तरी आपण त्यातून बाहेर आलेलो नाही. याचे पडसाद फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले. पाकिस्तानवर नेहमीप्रमाणे आरोप झाले, त्यांनीही प्रत्यारोप केले. पण यावेळी काही नवीन बाबी समोर आल्या. जगभरातील मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. चीन, रशिया, बांगलादेश आणि अगदी अमेरिका सुद्धा उघड किंवा अप्रत्यक्षपणे भारतावर दबाव टाकत आहे. या सगळ्याचा अर्थ काय? हे केवळ सीमापार दहशतवादाचं उदाहरण नसून देशाच्या अंतर्गत राजकारणाचाही हा परिणाम आहे. हे आंतरराष्ट्रीय समुदायाला जाणवलं आहे का? भारत सध्या सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या तणावाच्या टोकावर आहे. धर्म, जाती, भाषा, प्रांतीय अस्मिता या सगळ्या गोष्टी अधिकच तीव्र झालेल्या आहेत. जर युद्ध उद्भवलं तर तणाव स्फोटक रूप धारण करू शकतात. आपण अनेकदा ऐकलं आहे, युद्ध एकजुटीचं कारण ठरतं. पण जर देश आधीच विभागलेला असेल तर ती एकजूट ही एक मिथक ठरू शकते. केंद्रातील सरकार युद्धाच्या काळात अधिक अधिकार घेतं, पण सर्व राज्ये आजच्या परिस्थितीत त्यांना सहकार्य करतीलच असं दिसत नाही. आपण सगळे भारतीय एक आहोत हे सत्य आहे. तरीही आर्थिक भार, स्थलांतरितांचे प्रश्न आणि आम्ही केंद्राच्या चुकीसाठी का भोगावं असा सूर काही राज्यातून येऊ शकतो. तशी शक्यता आहे. विशेषतः पूर्वोत्तर राज्य आणि काही दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्वायत्ततेच्या मागण्या उफाळून येऊ शकतात. आता या युद्धाचे परिणाम कशावर होतील ते थोडक्यात पाहू. युद्धाचा परिणाम सगळ्यात पहिला सीमावर्ती भागांवर थेट हल्ले होण्यावर होतो. असंख्य नागरिकांचं स्थलांतर, अन्न, वीज, औषध, पाण्याची टंचाई, भय आणि अफवांचा कहर. सध्या व्हॉट्सअप आणि युट्यूब मधून तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, अक्षरशः याचा महापूर वाहत आहे. सामाजिक असुरक्षिततेमुळे लुटालूट आणि बंडखोरी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या अखंड देशाचे तुकडे होण्याची शक्यता ही केवळ कल्पना आहे का? इतिहास सांगतो की युद्धामुळे देश मजबूत झाला असं क्वचितच झालं आहे. सोव्हिएत युनियन, युगोस्लाविया आणि अगदी ब्रिटिश इंडिया सुद्धा सगळ्यांची विभागणी संघर्षातूनच झालेली आहे. आपल्या देशात आधीच जे धार्मिक, भाषिक, प्रांतीय गट आहेत ते एकमेकांपासून दूर जाण्याची शक्यता आणि एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. युद्धाबरोबर जागतिक शक्ती सुद्धा सक्रिय होतात. चीन अरुणाचलवर हक्क सांगू शकतो. या युद्धाचा फायदा घेत चीनला हे करणं अशक्य नाहीये. अमेरिका शांततेच्या नावाखाली आपली उपस्थिती वाढवू शकतो. भारत आंतरराष्ट्रीय दबावाखाली येतो आणि मग निर्णय भारतात होत नाहीत, ते होत असतात युनायटेड नेशन, व्हाईट हाऊस किंवा मग पेकिंगमध्ये. युद्धाचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसत असेल तर तो त्या देशातल्या सर्वसामान्य कष्ट करून जगणाऱ्या सामान्य माणसाला. पेट्रोलचे दर, रोजगार, बँका, व्यापार, शेती सगळं काही कोलमडतं. रुपया खूप कमजोर होतो, इन्फ्लेशन वाढतं आणि शेतकऱ्याच्या हातात नफा नव्हे तर नुकसान राहतं.
मित्रांनो, शांतता हाच खरा विजय आहे. शांततेचा मार्ग कधीच दुर्बलतेचा नसतो. बुद्ध, गांधी, नेहरू यांची शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे. युद्ध नको, चर्चा हवी, संवाद हवा आणि समाजाला बांधून ठेवणारे मूल्य हवीत. आज आपल्याला एक गोष्ट नक्की ठरवावी लागेल. आपण राष्ट्रभक्त आहोत की युद्धप्रिय नागरिक आहोत? कारण दोघांमध्ये फरक आहे आणि तोच या संपूर्ण चर्चेचा आजचा गाभा आहे. आपण युद्ध टाळू शकत नसू तर निदान तटस्थपणे त्याच्या परिणामांची कल्पना तरी ठेवायला हवी. मित्रांनो, आजचं आपलं हा विषय तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा, कमेंट करा. माझं चॅनल तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. असाच विषय घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.